A facilitation camp will be held at Government High School Surla from May 20 to 22, 2026 to assist farmers and legal heads in submitting long pending compensation claims related to crop loss caused by mining-induced siltation. The camp will be organized by Deputy Collector and SDM Bicholim acting as a court commissioner as per the direction of Bombay High Court Goa. Timings will be from 10 a.m. to 5 p.m. and beneficiaries linked to nearly 300 land subdivision can submit their claims after verification. शुभम नायक, डेप्युटी कलेक्टर एंड सब डिविजनल मॅजिस्ट्रेट बिचोली. सो आयची ब्रिफींग आसा इट इज अबाउट दी फॅसिलिटेशन कॅम्प जे आमी नेक्स्ट वीक शेड्यूल केल्ले आसा फ्रॉम 20th मे टू 22nd मे 10 AM to 5 PM एट गव्हर्मेंट हाय स्कूल सुर्ला. सो हे जे फॅसिलिटेशन कॅम्प आसा इट इज फॉर दी बेनिफिशरीज ऑफ सुर्ला विलेज, एस्पेशली अफेक्टेड फार्मर्स जे रिट पेटिशन 443 ऑफ 2004 हितून हायकोर्टान ऑर्डर जी पास केल्ली इन द इयर 2007. सो हे पेटिशन घातिल्ले विलेज पंचायत सुर्ला ग्राम कृती समिती आणि 2 प्रायवेट पेटिशनर्स आशिल्ले. सो इट वॉज रिगार्डिंग फार्मर्स ऑफ सुर्ला अफेक्टेड बाय मायनिंग रिलेटेड सिल्टेशन आणि कन्सर्न कंपनीज वर वेरियस कंपनीज लाईक सालगांवकर अँड ब्रदर्स लिमिटेड प्रायवेट लिमिटेड, चौगुले, सोशिदाद दे फोमेंतो, DB बांदोडकर, VS टेम्पो अँड तिंबळो प्रायवेट लिमिटेड. सो हे सगळे कंपनी जे आशिल्ले तेंच्यांनी तेंचे कॉम्पेन्सेशन डेपॉझिट केल्ले बिफोर दी हायकोर्ट समवेअर इन दी इयर 2007 आणि कोर्ट हॅड appointed the deputy collector and sub-divisional magistrate as the court commissioner in respect of this writ petition. So almost 3.4 CR was submitted before the High Court by the mining companies. And it was a direction, म्हणजे court order दिला to various claimants of the Surla village की त्यांच्यानी claims before deputy collector घालपाचे आणि they have to get the compensation from the High Court. So आम्ही आता एक कंपायलेशन केला कारण इतले वर्सां हो मॅटर पेंडींग आशिल्लो, ऑलमोस्ट आता 18-19 इयर्स जाला आणि तितले क्लेम्स येवना फ्रॉम दी बेनिफिशरीज फॉर वेरियस रिजन्स. मे बी आता ते ओरिजिनल क्लेमंट आसा दे मे हॅव डिसीज्ड, सो तेंचे लिगल एर जे आसा तांकां डॉक्युमेंटेशन खातीर खुबशी डिफिकल्टी जाताली. सो आमी प्रोसेस स्ट्रीमलायन केला आनीक वी वील बी हॅविंग द फॅसिलिटेशन कॅम्प नेक्स्ट वीक 20th May ऑनवर्ड्स. सो आम्ही एक लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स केला विच विल सिम्प्लिफाय दी प्रोसेस अँड एट अ सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आम्ही सगळे क्लेम व्हेरीफाय करून वील बी एबल टू कम्युनिकेट टू हायकोर्ट. सो मेन जे डॉक्युमेंट्स आसा लोकांनी कंपायल करून नेक्स्ट वीक जे हाडपाक जाय ते आसा फॉर्म 1 and 14 आणि गव्हर्मेंट आयडेंटिटी प्रूफ. इट कॅन बी आधार, इलेक्शन कार्ड ऑर एनी वॅलिड गव्हर्मेंट आयडेंटिटी प्रूफ. तशेंच बँक डिटेल्स, cancelled check or passbook for IFSC and account details. In case of death of original applicant तेंच्यांनी डेथ सर्टिफिकेट प्रोड्यूस करपाची ऑफ ओरिजिनल क्लेमंट आणि लिगल एअरशिप डॉक्युमेंट किंवा अदर सक्सेशन ऑर इन्व्हेंटरी डॉक्युमेंट जर केल्ले आसा ते तेंच्यांनी प्रोड्यूस करपाचे. इफ सच डॉक्युमेंट इज नॉट देर देन दे हॅव टू प्रोड्यूस इंडेमनिटी बॉन्ड. सो हो फॉर्मॅट आमी रेडी केला इंडेमनिटी बॉन्ड जो आमी पंचायतीन दवरला. दॅट फॉर्मॅट इज अवेलेबल एट विलेज पंचायत सुर्ला. सो लोकांनी हो इंडेमनिटी फॉर्मॅट चेक करून त्या प्रमाणे आपले डॉक्युमेंट रेडी दवरपाचे. ते इंडेमनिटी बॉन्ड फॉर्मॅट इट हॅज टू बी स्वर्न ऑन 100 रुपीज स्टॅम्प पेपर. ते सुद्धा आम्ही फ्लेक्सिबिलिटी दवरला. इफ पीपल आर नॉट एबल टू प्रोड्यूस दॅट स्वर्न बिफोर नोटरायज्ड, सो तशें आमी फ्लेक्सिबिलिटी दवरला. आवर मामलेदार वील फॅसिलिटेट फॉर एक्झिक्युशन ऑफ दी इंडेमनिटी बॉन्ड. तशेंच हे सोडून जर आनी कितें रेलेवंट डॉक्युमेंट आसा सर एप्लिकंटान प्रोड्यूस करचे. सो टोटली आमी जे आता कॅल्क्युलेट केला ऑलमोस्ट 300 सर्वे सब डिविजनाचे कॉम्पेन्सेशन पेंडींग आसा आनीक ऑलमोस्ट इट वील अमाउंट टू 16 lakh square meters अप्रॉक्सिमेटली विथ रिस्पेक्ट टू वीच क्लेम्स आर पेंडींग. सो हांव ही ऑपॉर्च्युनिटी घेता टू रिक्वेस्ट ऑल दी क्लेमंट, सगळ्यांक हांव रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी ह्या फॅसिलिटेशन कॅम्पचो बेनिफीट घेवचो. कारण हो जो अमाउंट आसा हायकोर्टान डेपॉझिटेड आता ओवर टायम तो सिग्निफिकंट हितून ओवर टायम इंट्रेस्टूय एक्रू जाला. सो लोकांनी मॅक्सिमम बेनिफीट घेवन हे क्लेम करचे आणि वी वील ट्राय अवर बेस्ट टू एक्सपिडिशियसली डिस्पर्स दी अमाउंट.
म्हणजे साधारण त्या टायमार कितलो अमावंट कंपनीने कोर्टाक दिल्लो सो अराउंड 2007 जेन्ना ऑर्डर जाल्ली तेन्ना ऑल दी कंपनीज डेपोजिटेड अराउंड 3.4 crores ऑफ रुपीज एट दॅट पॉयंट ऑफ टायम एज कॉम्पेन्सेशन एज डिसायडेड बाय हायकोर्ट आणीक इट वॉज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डेप्युटी कलेक्टर टू टेक द क्लेम्स फॉर वेरियस रिजन्स ते क्लेम्स पेंडींग उरले कारण डॉक्युमेंटेशनूय डिफिकल्ट जातालें बट विथ इंटरवेंशन ऑफ ऑनरेबल CM हू इज ऑल्सो ऑनरेबल मिनिस्टर फॉर मायन्स अँड जिओलॉजी तेंच्यांनी सुद्दां खूब इंटरेस्ट घेवन हे इनफॉर्मल डिस्कशन्स विथ द पंचायत अँड अदर बेनिफिशरीज सो इवन दे गेव अस डायरेक्शन की वी कॅन हॅव अ फॅसिलिटेशन कॅम्प सो त्या प्रमाणे प्रोसिजर स्ट्रीमलायन केला रादर देन मल्टिपल डॉक्युमेंट्स इवन जे इनडेमनिटी बॉन्ड आसा ते फॉर्मॅट सुद्दां आमी रेडी केला सो ते लोकांनी चॅक करचे पंचायतीन आनीक बेजीक डॉक्युमेंट्स जे फॉर्म 1 and 14 आसा मागीर बँक डिटेल्स आसा हे बेजीक डॉक्युमेंट्स गव्हर्मेंट आयडेंटिटी प्रूफ हे सबमीट करून क्लेम प्रोसेस खूप सिम्प्लिफाय केला सिंपल क्लेम ड्युरिंग द कॅम्प सबमीट केल्या नंतर आणि कांयच ताका टेक्निकॅलिटीज ना आमी क्लेम प्रोसेस करून इमिजिएटली वी वील रायट टू हायकोर्ट आनी कॉम्पेन्सेशन डिस्पर्स जातलें